नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। निवडणूक आयोगाने निवडणुकीचे व्हिडिओ फुटेज आणि फोटो सुरक्षित करण्यासाठीच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत। निकाल जाहीर झाल्यानंतर हा डेटा जतन करण्याचा कालावधी आता 45 दिवसांपर्यंत कमी करण्यात आला आहे। यानंतर जर कोणतीही निवडणूक याचिका दाखल केली नाही तर हा डेटा पूर्णपणे नष्ट केला जाऊ शकतो। निवडणूक आयोगाने 30 मे रोजी सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना आपला हा निर्णय कळवला। अशा साहित्याचा गैरवापर होत असल्याचे कारण देत आयोगाने असे म्हटले आहे की निवडणूक प्रक्रियेची व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी कायद्याने अनिवार्य नाही, परंतु ती अंतर्गत व्यवस्थापन साधन म्हणून वापरली जाते। निवडणूक आयोगाने सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवलेल्या नवीन सूचनांमध्ये लिहिले आहे की सोशल मीडियावर चुकीची माहिती आणि दुर्भावनापूर्ण भाषण पसरवण्यासाठी अलीकडेच या कंटेंटचा गैरवापर करण्यात आला आहे, ज्यामध्ये अशा कंटेंटचा अनावश्यक गैरवापर करण्यात आला ज्याचे कोणतेही कायदेशीर परिणाम होणार नाहीत, ज्यामुळे त्याची समीक्षा करण्यात आली आहे। हे 6 सप्टेंबर 2024 रोजी जारी केलेल्या पूर्वीच्या सूचनांपेक्षा वेगळे पत्रक आहे, ज्यामध्ये निवडणूक प्रक्रियेच्या विविध टप्प्यांचे व्हिडिओ फुटेजेस जतन करण्यासाठी 3 महिने ते 1 वर्षांपर्यंतची विशिष्ट वेळ निश्चित करण्यात आली होती। पूर्वीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार नामांकन पूर्व कालावधीचे फुटेजेस 3 महिन्यांसाठी जतन करायचे होते, तर नामांकन टप्पा, प्रचार कालावधी, मतदान केंद्रांच्या आत आणि बाहेरील आणि मतमोजणी यांचे रेकॉर्डिंग टप्प्यानुसार 6 महिने ते 1 वर्षांच्या कालावधीसाठी जतन करायचे होते। निवडणूक आयोगातील सूत्रांनुसार नवीन सूचनांमध्ये निवडणूक याचिका दाखल करण्यासाठी 45 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे। जर निवडणूक याचिका दाखल केली गेली तरच केस पूर्ण होईपर्यंत फुटेजेस संग्रहित केले जाईल। निवडणूक प्रक्रियेत ईव्हीएम तपासण्यापासून ते मतदानाच्या दिवशी त्यांची साठवणूक आणि वाहतूक आणि त्यासोबतच मतमोजणीपर्यंत व्हिडिओ आणि छायाचित्रणाचा समावेश आहे। मतदान केंद्रांमधील मतदान प्रक्रियेचे लाईव्ह वेबकास्टिंगद्वारे निरीक्षण केले जाते। उमेदवारांच्या खर्चाचा मागोवा घेण्यासाठी आणि आदर्श आचारसंहितेचे संभाव्य उल्लंघनावर लक्ष ठेवण्यासाठी प्रचार क्रियाकलापांचे रेकॉर्डिंग देखील केले जाते। निवडणूक प्रक्रियेच्या सीसीटीव्ही फुटेजेसशी संबंधित अलीकडच्या काही महिन्यात निवडणूक आयोगाने केलेला हा दुसरा बदल आहे। गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये सरकारने अशा फुटेजेसवर सार्वजनिक प्रवेश प्रतिबंधित करण्यासाठी निवडणूक आचारसंहिता नियमाच्या नियम 93(2)(अ) यामध्ये बदल केला होता। नियमाच्या सुधारित आवृत्तीत आता असे म्हटले आहे की निवडणुकीशी संबंधित या नियमांमध्ये निर्दिष्टित केलेले इतर सर्व कागदपत्रे सार्वजनिक तपासण्यासाठी खुली असतील। निवडणूक आयोगाच्या या बदलानंतर आता मतदानाचे व्हिडिओ आणि फोटो 45 दिवसानंतर डिलीट केले जातील, म्हणजेच यानंतर कोणताही पुरावा शिल्लक राहणार नाही आणि तक्रार असली तरी त्याची चौकशी करता येणार नाही। पूर्वी हा कालावधी 3 महिन्यांपासून ते 1 वर्षांपर्यंत होता। निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही वाद किंवा कायदेशीर आव्हानाची चौकशी करण्यासाठी हा कालावधी पुरेसा मानला जात होता। आता निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच कायदेशीर आव्हाने सुरू होण्यासाठी पुरेसा वेळ राहणार नाही। गैरवापर होत असल्याचे कारण देत हे पाऊल उचलण्यात आले आहे, परंतु आता या निर्णयाच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। या निर्णयामुळे लोकशाहीचा पाया कमकुवत होईल की प्रशासकीय सुधारणांकडे वाटचाल करणारे हे पाऊल आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे केवळ पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले नाही, तर जनता आणि राजकीय पक्षांमधील विश्वासाची कमतरता भरून काढण्यासाठी अधिक स्पष्टता आवश्यक असल्याचेही दिसून आले आहे। लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी 15 दिवसांपूर्वीच इंडियन एक्सप्रेस मध्ये एक लेख लिहिला होता। त्यात त्यांनी 5 स्टेप्स मध्ये महाराष्ट्राच्या निवडणुकीत फिक्सिंग झाल्याचा आरोप केला होता। त्यामध्ये एकतर्फी निवडणूक आयुक्तांची निवड, बनावट मतदार, टार्गेट बूथ रेगिंग आणि सीसीटीव्ही व पुरावे लपवण्याचे सांगत ही फिक्सिंग असल्याचा त्यांनी आरोप केला होता। राहुल गांधींनी एक्सवर आता एक पोस्ट केली आहे। त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की मतदार यादी मशीन रीडेबल स्वरूपात दिली जाणार नाही। सीसीटीव्ही फुटेजेस कायदा बदलून लपवले। निवडणुकीचे फोटो आणि व्हिडिओ आता ते 1 वर्षात नाही तर 45 दिवसात नष्ट केले जातील।
ज्याच्याकडून उत्तर हवे होते तोच पुरावा नष्ट करत आहे। त्यामुळे स्पष्टपणे दिसून येते की मॅच फिक्स आहे आणि फिक्स्ड निवडणूक लोकशाहीसाठी विष आहे। यावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे। निवडणूक आयोग याबाबत काय उत्तर देणार आणि विरोधी पक्ष आता काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे।